सर्वांना शुभ दुपार. कसे आहात? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. आणि सर्वजण मला एकच कमेंट करतात, कोणाला आवाज कमी कर, आवाज कमी कर. कारण की दुसऱ्या मोबाईल मधला गाण्याचा ह्याचा आवाज आला का बरोबर ह्या मोबाईल मध्ये मग वरनं कॉपीराइट लागतं. की फेसबुकला, इंस्टाग्रामला खूप साऱ्या कमेंट येतात की ताई म्हणजे ते माझ्या भावाचं पॅरलेटचं व्हिडिओ टाकलं होतं ना, तिथं माणूस चांगला होतो असं टाकलं होतं. तिथं सगळेजण कमेंट करतात की आमचा एवढ्या वर्षाचा आहे, तेवढ्या वर्षाचा आहे. तर मला बाकीचं काही माहीत नाही बरं का. फक्त मला एवढंच माहिती आहे, माझ्या भावाला फक्त एकच दिवस झालेला होता. आणि दुसऱ्या दिवशी तर आम्ही तिथं नेऊन पोच केलं होतं त्याला. आणि ती पण मी उद्या तिथं जाणार आहे, त्याला समक्ष दाखवणार आहे. ती चलतो बोलतं सगळं काही. कारण काही लोकांना विश्वास येत नाही, काहींना वाटतं खोटंच सांगते ही. मी तिथं गेले तरी तो तिथं नसतो, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवणं होत नाही. मी तिथं गेले, बरेच वेळा गेले. आणि मी उद्या खास याच्यासाठी जाणार आहे माघार येणार आहे 2-3 तासांनी. मी उद्या तिथं गेल्यावर तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. त्याला चालायला येतं, बोलायला येतं. बोलायला पण येत नव्हतं त्याला. आणि हे हात ना कोणता, हे उजवा हात ना डायरेक्ट हिकडून असा ह्या हाताने उचलायला लागायचा, ह्या हाताने हिथं ठेवावा लागायचा. आणि त्याला चालता येत नव्हतं. हे उजवा पाय ना थोडंसं असं हळूहळू दमादमाने असा ओढत चालावं लागायचा. बोलता पण येत नव्हतं. हे तोंड असं थोडंसं वाकडं झालेलं होतं. पण तिनं आम्ही तिथं किती गुरुवारी बहुतेक, मला नाही एवढं लक्षात नाही माझ्या. पण ती एक दिवस झाला डॉक्टरला तिथं म्हणलं ह्याला बोलायला येत नाही. त्यांनी तिथं औषधी गोळ्याही दिली. औषध असतं तसलं मधासारखं औषध असतं, एक पावडर असती ती जिभला चोळायला देतात. बरोबर तिसऱ्या दिवशी तो बोलायला लागला होता. नाही तर आधी त्याला ही जीभ उचलत नव्हती. खरं सांगायचं म्हणजे ना, त्याला ग्लासमध्ये आम्ही पाणी प्यायला देत होतो ना, की पाणी सुद्धा त्याला पिता येत नव्हतं. असं तोंडातून त्याच्या पाणी पण येत होतं. त्या टायमिंगला आम्ही व्हिडिओ घेतला नाही, कारण की आम्ही व्हिडिओ घ्यायच्या मनस्थितीतच नव्हतो. आम्हाला वाटत होतं असं, आम्हाला वाटायचं हे बरं होतंय का नाही होतंय. आम्ही सगळीजण टेन्शनमध्ये होतो. 2 दिवस अक्षरशः आम्ही कुणी जेवलो पण नव्हतो आणि काहीच नाही. मग आम्ही तिथं गेलो. वार कोणता होता माहीत नाही. तिथं गेलो होतो संध्याकाळी. तिथं गेलो आणि त्या सुया लावलेल्या होत्या, इंजेक्शन ही, मालिश ही, गोळ्या ही, औषधं त्याला दिलेली होती. आणि मग त्याला 2-3 तासांनी त्याने बोलता येत नव्हतं. त्यांनी खुणून सांगितलं होतं आम्हाला की माझ्या हाताला थोडंसं असं थोडं हलकं वाटायला लागलंय म्हणून खुणवून. आणि मग दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी पण असा खुणून सांगायचा पहिल्यापेक्षा थोडंसं बरं आहे म्हणून. मग तिसऱ्या दिवशी थोडंसं आ ऊ असं थोडंसं त्याला असं थोडं बोलायला यायला लागलं. आणि चौथ्या दिवशी बरोबर मग ती फोनवर लहान लेकरांना त्याच्या व्हिडिओ कॉलवर तो सांगत होता परी, आदी, हर्षू असं बोलायला यायला लागलं होतं त्याला. डॉक्टरनी सांगितलंच होतं चौथ्या दिवशी तो बोलन म्हणून. आणि ते बोलायला लागला. आता त्याला बोलायला येतं. आंघोळ करायला येत नव्हती. आंघोळ करायला येते म्हणजे हात हालत नव्हता, असं पाणी येत नव्हतं. आता हे पाणी घेता येतं, कुऱ्हाडीने सरपण तोडता येतं, वैरण तोडता येते. गाय आहे त्यांच्याकडे एक, ती गाय लांब नेऊन बांधता येते. गाडी चालवा येते, पण गाडी एवढंच की अशी लय ट्रॉफिक असल्या लय हे असल्यावर नाही चालवत. पण गाडी पण त्याला चालवा येते. चांगला झाला एकदम टकाटक, चरायला फिरायला बोलायला सगळीकडे येतं. सगळीकडे हिंडतो तो. चांगला झालाय. मी उद्या व्हिडिओ टाकून त्या व्हिडिओमध्ये त्याला दाखवीन कसा झालाय कसा नाही. तर तुम्हाला लवकर म्हणजे जरा नवीन नवीन झाला असेल ना, तर तुम्ही जाऊ शकता. आणि मी त्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितले, नंबर पत्ता ही सगळा दिलेला आहे. वर तुम्ही लिंक करून ठेवलेला आहे ते व्हिडिओ. सगळीजण कमेंट करतात, तर सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य होत नाही, लय कमेंट असतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, मी एक व्हिडिओ आयडीवर लिंक करून ठेवलेला आहे. तिथं पत्ता पण आहे, फोन नंबर ही सगळं आहे तिथं. तुम्ही जाऊन चेक करा. वर आयडीवर फोन ही आहे, नंबर ही दिलेला, पत्ता पण आहे. तुम्ही जाऊन तिथं डॉक्टरशी स्वतः बोलून बघा. आणि असं 10 वर्ष 15 वर्ष झालेलं ना नाही नीट होती. तर मी स्वतः डॉक्टरांना विचारून बघितलंय. म्हणलं आमचं चेक पेशंट होतं इकडचं, माझा भाऊ बरा झाल्यावर 9व्या दिवशी फोन आलेला होता की 10 वर्ष झालेलं आहे तिला बरं झालेलं, तेव्हा आजार, तिला चालता येत नाही काय नाही. मी स्वतः डॉक्टरला विचारलं होतं तिला 10 वर्ष झालेला ती बरा होईल का. डॉक्टर म्हणलं नाही, एवढ्या वर्षी झालेला बरा होत नाही. त्याच्यामुळे कुणाला पण जायचं असेल तर तुम्ही अगोदर डॉक्टरांना फोन लावा, विचारा, बोला आणि मगच जा. कारण की सगळी लोक काय काय म्हणतात फेक आहे. आम्हाला फरक पडलाय, आमच्या पेशंटला सगळं आमचं नीटनेटकं झालंय. त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकला होता. कारण की आमच्या इकडं ना लय अशी माणसांना माहिती नाही तिथं हॉस्पिटल चांगलं होतं. त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ टाकलेला होता. आणि ते व्हिडिओ चांगला व्हायरल झालाय. त्याला लय लोक कमेंट करतात, आम्हाला सांगा, पत्ता सांगा, नंबर द्या. आता दिलेला आहे, वर जाऊन बघा तुम्ही आयडीवर. मी व्हिडिओ पण लिंक करून ठेवलाय तिथं. व्हिडिओ पण, नंबर पण आहे, पत्ता पण आहे, सगळं आहे. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या मी त्याला दाखवेन, चलता येतं, बोलता येतं, कसं येतं ती.
तर तुम्ही आयडीवर जाऊन व्हिडिओ चेक करा आणि त्यावर बघा. इंस्टाग्राम आयडीवर आहे बघा, यूट्यूबला नाही, इंस्टाग्राम आयडीवर आहे, वरच आहे व्हिडिओ. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.